नमस्कार, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं स्वागत आहे. श्रोतेहो, तुम्ही कधी शाळेत जाणाऱ्या मुलांकडे नीट पाहिलंय का? काही मुलं हसताना बोलताना तोंडावर हात ठेवतात का? कारण त्यांचे दात वेडेवाकडे असतात किंवा खूप पुढे आलेले असतात. इतर मुलं त्यांना चिडवतात, ज्यामुळं त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, हे फक्त दिसण्यापुरतं मर्यादित नाही, तर हे आरोग्याचं एक मोठं संकट असू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळकरी मुलांचे दात वेडेवाकडे का होतात आणि याच वयात लागणाऱ्या काही घातक सवयी. वयाच्या 6 ते 12 वर्षापर्यंतचा काळ खूप महत्वाचा असतो. याला आपण दातांचा बदलता काळ असं म्हणतो. याच काळात दुधाचे दात पडतात आणि पक्के दात येतात. इथे सर्वात मोठी समस्या दिसते ती म्हणजे दातांची अनियमित रचना. काही दात एकावर एक येतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्राउडिंग असं देखील म्हणतो. काहींमध्ये मोठी फट म्हणजेच गॅप असते, तर काहींचा जबडा खूप पुढे आलेला असतो. गावात अनेकदा लोक म्हणतात, होईल आपोआप ठीक, वयानुसार सरळ होतील. पण श्रोतेहो, ही चूक करू नका. जर 12 वर्षापर्यंत दात सरळ झाले नाहीत तर पुढे जाऊन खूप खर्चिक आणि कठीण उपचार करावे लागतात. आता वळूया एक गंभीर विषयाकडे. शाळेत जाणारी मुलं, विशेषतः 7वी-8वी पासून पुढं मुलं एकमेकांचं बघून कुतूहलापोटी तंबाखू, सुपारी किंवा मावा खायला शिकतात. त्यांना वाटतं की हे स्टाईल आहे, पण ही भविष्यातील कॅन्सरची सुरुवात असू शकते. पालकांनो आणि शिक्षकांनो, सावध राहा. जर मुलाचं तोंड पूर्ण उघडत नसेल, म्हणजे कमीत कमी 3 बोटं आत जायला हवीत किंवा गालाच्या आत पांढरे चट्टे दिसत असतील, तर समजा मुलाला चुकीचं व्यसन लागलंय. त्यांना ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगा आणि तंबाखू पासून दूर ठेवा. आपली फक्त शाळा आणि परिसरच नाही, तर गाव सुद्धा तंबाखू मुक्त करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. एक साधी सवय मुलाचं आयुष्य बदलू शकते. शाळेत मुलं दुपारचं जेवण खातात, पण जेवणानंतर काय? आपल्या आशाताई नेहमीच एक नवीन नियम त्या सगळ्यांना सांगतात. जेवणानंतर लगेच पाण्याची चूळ भरणं. मुलांना हात धुण्यासोबतच खळखळून चूळ भरून दात साफ करण्याची सवय लावा. जर शाळेतच ही सवय लागली तर आयुष्यभर त्यांचे दात किडणार नाहीत आणि दवाखान्याचा खर्चही वाचेल. आशाताई आणि शिक्षक मिळून हा छोटा पण महत्वाचा बदल नक्कीच घडवून आणू शकतात. मुलांच्या सुंदर हास्यातच देशाचं भविष्य दडलंय. वेडेवाकडे दात दिसले तर घाबरू नका. सरकारी दवाखान्यात किंवा RBSK टीमच्या मदतीनं यावर वेळेत उपचार होऊ शकतात. तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आजच त्यांच्या दातांकडे लक्ष द्या. तुमच्या गावातील शाळेत तंबाखू बंदी आहे का? किंवा तुमच्या मुलांच्या दातांबद्दल काही शंका आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ सर्व पालकांना आणि शिक्षकांना शेअर करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रात्रभर रडवणारी दातदुखी आणि कीड. सबस्क्राईब करायला विसरू नका. सजग रहा, निरोगी रहा. धन्यवाद.